सी द क्वेश्चन, जेईई एग्जाम क्वेश्चन है 2019 from trigonometry. For any theta belongs to pi by 4 to pi by 2, pi by 4 to pi by 2, expression is equal to which of this option? First of all, the given expression 3 into sin theta minus cos theta bracket raised to 4 plus 6 into sin theta plus cos theta bracket square plus 4 sin raised to 6 theta याची व्हॅल्यू विचारली. सिम्प्लिफाय करत असताना जस्ट फक्त युजल अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन आहे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर वगैरे याचे फॉर्म्युले वापरायचे आहेत आणि आयडेंटिटीज वगैरे मायनर रिझल्ट्स त्यामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल साइन थीटा मायनस कॉस थीटा ब्रॅकेट रेस टू 4 आहे. रेस टू 4 फाइंड करत असताना आपण आधी त्याचा स्क्वेअर करू, आलेल्या टर्मचा पुन्हा एकदा स्क्वेअर करू. 2 स्टेपमध्ये त्याला जावं लागेल. म्हणजेच 3 इंटू ब्रॅकेट किंवा बायनॉमियल थिअरम जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट रेस टू 4 पण फाइंड करू शकता. साइन रेस टू 4 साइन थीटा मायनस कॉस थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येईल? साइन स्क्वेअर थीटा माइनस 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. आणि या ब्रॅकेटचा परत एकदा स्क्वेअर, कारण रेस टू 4 आहे, आणखी एकदा स्क्वेअर करायचा राहतोय, प्लस 6 इन ब्रॅकेट साइन थीटा प्लस कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस 2 साइन थीटा कॉस थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आणि प्लस लास्ट टर्म 4 साइन रेज टू 6 थीटा ॲज इट इज. ओके, इक्वल टू 3 इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आयडेंटिटी 1 माइनस 2 साइन थीटा कॉस थीटा 2 साइन थीटा कॉस थीटा. याला आपण साइन टू थीटा फॉर्म्युला वापरू शकतो, पण ऑप्शनमध्ये कुठेच साइन टू थीटा नाही आहे, डबल अँगल कुठेच नाही आहे, त्यामुळे ती टर्म तशीच ठेवा. 2 साइन थीटा कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 इन ब्रॅकेट ब्रॅकेटमध्ये परत साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा 1 आणि प्लस 2 साइन थीटा कॉस थीटा आणि लास्ट टर्म प्लस 4 साइन रेज टू 6 थीटा. इक्वल टू 3 इंटू या ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरनी, पुन्हा त्याचं एक्सपान्शन होईल आणि नंतर त्याला हा 3 जो आहे ब्रॅकेटच्या बाहेरचा तो मल्टिप्लाय होईल. दोन्ही स्टेप्स एकत्रही आपण करू शकतो.
ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर, 1 स्क्वेअर म्हणजे 1, त्याला 3 मल्टिप्लाय म्हणजे 3. त्यानंतर मायनस 2ab, 2 इंटू 2 म्हणजे 4, 4 साइन थिटा कॉस थिटा आहे, त्याला परत 3 मल्टिप्लाय म्हणजे मायनस 12 साइन थिटा कॉस थिटा, आणि प्लस बी स्क्वेअर याचा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर येईल 4 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. त्या 4ला 3 मल्टिप्लाय म्हणजे प्लस 12 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा, प्लस 6 मल्टिप्लाय टू ब्रॅकेट 6 प्लस 12 साइन थिटा कॉस थिटा and plus 4 sin raised to 6 theta. Equal to आता यामध्ये मायनस 12 साइन थिटा कॉस थिटा प्लस 12 साइन थिटा कॉस थिटा कैंसल, 3 साइन स्क्वायर कॉस स्क्वायर, सॉरी 12 साइन स्क्वायर कॉस स्क्वायर प्लस 4 साइन रेज टू 6 है. काय त्या व्हॅल्यू 3 प्लस 12 साइन स्क्वायर थीटा इंटू कॉस स्क्वायर थीटा आणि प्लस 4 साइन रेज टू 6 थीटा. आता ह्या सगळ्या टर्म इथे आहेत ऑप्शनमध्ये, पण प्रॉब्लेम हा आहे की आकडे मॅच होत नाही आहेत. म्हणजे इथं 13 आहे प्रत्येक ठिकाणी, इथं 3 आहे. इथे साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा हा दिसतोय, पण कोइफिशियंट वेगळे वाटत आहेत. आणि मुख्य प्रॉब्लेम म्हणजे रेज टू 6 ची जी टर्म आहे ती आपल्याला साइनची मिळाली आहे इथे कॉसची ऑप्शनमध्ये. इथे कॉस रेज टू 6 आहे, इथे कॉस स्क्वेअर आहे, इथे कॉस रेज टू 4 आहे. याचा अर्थ हा अजून पुढे सिम्प्लिफाय होत असणार. पुढे सिम्प्लिफाय काय करता येईल त्याला, पहिला 3 ॲज इट इज ठेवला, सेकंड आणि थर्ड टर्म केअरफुली पहा, त्याचंच काय सिम्प्लिफिकेशन होतंय का. येस हां 6 राहायला ॲडिशन करायचं ना. हे 3 प्लस 6 9 येणार पहिली टर्म. ओके, आणखी काय राहिलं का बघा. आता यामध्ये पहिला 9 ॲज इट इज ठेवला, ट्वेल्व साइन स्क्वायर थीटा कॉस स्क्वायर थीटा प्लस 4 साइन रेज टू 6 थीटा ही टर्म आहे. यातून आपण 4 कॉमन घेऊ शकतो, बरोबर.
आणखी काय कॉमन येते? साइन स्क्वेअर थिटा कॉमन येतोय. फोर साइन स्क्वेअर थिटा जर ब्रॅकेटमधून कॉमन घेतला दोन्ही टर्ममधून तर काय राहतंय ब्रॅकेटमध्ये शिल्लक? येस, थ्री कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन रेस टू 4 थिटा. बरोबर आहे का? 3 कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन रेस टू 4 थिटा अशी टर्म येते. याला पुढे सिम्प्लिफाय काय करणार, कसं करणार? हा साइन रेस टू 4 आहे. साइन रेस टू 4 ला आपण साइन स्क्वेअरचा स्क्वेअर लिहू शकतो आणि जो कॉस स्क्वेअर आहे त्या कॉस स्क्वेअरलाच आयडेंटिटीनुसार 1 मायनस साइन स्क्वेअर लिहिता येईल. बरोबर आहे. या कॉस स्क्वेअरलाच आपण 1 मायनस साइन स्क्वेअर लिहिला. इथं साइन रेस टू 4 आहे म्हणजे टर्म अशी होईल 9 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 3 कॉस स्क्वेअर थिटा आहे. 3 कॉस स्क्वेअर थिटा आहे. या 3 कॉस स्क्वेअर थिटालाच 3 इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहिता येईल. बरोबर. तो 3 त्याला मल्टिप्लाय करून टाका लागेल दोन्ही टर्मला, म्हणजे 3 मायनस 3 साइन स्क्वेअर थिटा आणि प्लस साइन रेस टू 4 थिटा. सिम्प्लिफिकेशन्स भरपूर आहे. याला दुसराही एक मार्ग होता. तो दुसरा मार्ग कसा की या कॉस स्क्वेअर थिटाला या साइन स्क्वेअर थिटाला, कारण ऑप्शनमध्ये सगळीकडे कॉस आहेत, साइन कुठेच नाही आहे. जिथे आहे तिथे मल्टिप्लिकेशनमध्ये एक टर्म दिसते आहे, पण रेस टू 6 ची टर्म कॉसची आहे, रेस टू 4 ची टर्म कॉसची आहे. दुसरा मार्ग काय, या साइन स्क्वेअरला 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहायचं आणि हा जो साइन रेस टू 6 आहे त्याला आपण साइन स्क्वेअर थिटा चा क्यूब लिहू शकतो आणि साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाचा क्यूब. इथे परत ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरावा लागेल. हा दुसरा मार्ग. आता आपण काय केलंय, थोडंसं वेगळ्या प्रकारे चाललो की हा साइन स्क्वेअर थिटा कॉमन घेतला, 4 साइन स्क्वेअर थिटा मधल्या कॉस स्क्वेअर थिटालाच 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहिलं. आता इथं थोडीशी ॲडजस्टमेंट करायची आपल्याला. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपला व्यवस्थित पाहिजे. त्यासाठी ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता ही टर्म आधी आपण या प्रकारे कशी लिहू शकतो बघा. 9 प्लस 4 साइन स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट. या ब्रॅकेटमध्ये
या 3लाच आपण लिहिलं 2 + 1. ओके, 1 पुढे घेऊ आपण. -3 sin² थिटालाच लिहिलं -sin² थिटा -2 sin² थिटा. आपला 1 लिहायचं राहिला आणखी, आणि वाटल्यास +1 + sin⁴ थिटा लिहू आपण. काय केलं, मधला जो 3 sin² थिटा आहे तो ब्रेक केला, तोडला. त्यातला 1 sin² थिटा वेगळा लिहिला, 2 वेगळा लिहिला. या पण 3ला आपण 1 2 वेगळा केला. यातल्या ह्या 3 टर्म आपल्या कामाच्या आहेत. ह्या 3 टर्म 1 + sin⁴ थिटा -2 sin² थिटा. काय लिहिता येईल बोला त्याला? येस, असं का स्प्लिट केलंय? 1 - 2 sin² थिटा + sin⁴ थिटा. 1लाच आपण 1² लिहू शकतो. बरोबर आहे. पहिल्या 2 टर्म ॲज इट इज राहणार. -2 sin² थिटा प्लस पुढच्या ज्या 3 टर्म आहेत, या 3 टर्म 2 sin² थिटा + 1² + sin⁴ थिटा. याला काय लिहिता येईल? -1 sin² थिटा होल स्क्वेअर. यामधल्या पहा 1² -2 sin² थिटा आणि प्लस sin⁴ थिटा आहे, त्यालाच आपण वाटल्यास sin² थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. बरोबर आहे. त्या 3 टर्म उचलून बाजूला घेतल्या. पहिला जो 1 आहे त्याला लिहिलं 1² -2 sin² आणि sin⁴लाच sin² चा स्क्वेअर लिहिता येईल. आता ह्या 3 टर्म याला काय लिहू शकतो आपण? 1 sin² थिटाचा होल स्क्वेअर. 1 - sin² थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. 1 - sin² थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच हे 9 + 4 sin² थिटा सध्या तसेच, 2 - sin² थिटा तसेच, आणि प्लस 1 - sin² थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 9 + 4 sin² थिटा इन ब्रॅकेट 2 - sin² थिटा. तर 2 - sin² थिटा मध्ये आपण परत त्या 2 ला 1 + 1 लिहू. टूला परत आपण 1 + 1 लिहिलं, प्लस पुढं ब्रॅकेटमध्ये cos² थिटाचा ब्रॅकेट स्क्वेअर. हे 1 - sin² थिटा म्हणजे काय?
cos square theta. 9 plus 4 sin square theta in bracket 1 plus cos square theta plus cos raised to 4 theta. ओके, आता हा 4 sin square theta ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. पण जरी तो मल्टिप्लाय केला तरी तशा प्रकारची टर्म पण ऑप्शनमध्ये दिसणार नाहीये. कारण टर्म काय मिळेल, 4 sin square theta प्लस 4 sin square theta cos square theta आणि प्लस 4 sin square theta cos raised to 4 theta. तशी टर्म आहे का ऑप्शनमध्ये बघा कुठे. नाहीये. पुन्हा त्याला पुढे सिम्प्लिफाय करण्यापेक्षा आताच हा जो साइन स्क्वेअर थिटा आहे त्याला 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहून टाका आणि सगळं कॉसमध्ये कन्व्हर्ट करा. म्हणजे 9 प्लस 4 इंटू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा. आता यामध्ये ब्रॅकेट मल्टिप्लाय टर्म बाय टर्म आणि विल गेट द रिझल्ट. 9 प्लस 4 इन ब्रॅकेट, मोठा ब्रॅकेट टाकू आपण. आधी 1 मल्टिप्लाय होईल प्रत्येकाला. 1 मल्टिप्लाय केला तर 1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस रेज टू 4 थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय होईल प्रत्येकाला. मायनस कॉस स्क्वेअर थिटा त्याचा कॉल आलता. मायनस कॉस रेज टू 4 थिटा स्क्वेअर आहे. आणि मायनस कॉस रेज टू 6 थिटा. ओके, 1 ने मल्टिप्लाय केलं प्रत्येकाला, नंतर मायनस कॉस स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं प्रत्येकाला. यातला कॉस स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर कॅन्सल झाला. कॉस रेज टू 4 मायनस कॉस रेज टू 4 कॅन्सल झाला. शिल्लक राहिला फक्त 1 मायनस कॉस रेज टू 6 थिटा. म्हणजे 9 प्लस 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 मायनस 4 कॉस रेज टू 6 थिटा म्हणजेच 13 मायनस 4 कॉस रेज टू 6 थिटा. आणि बघा हे ऑप्शन आहे का. ओके, पण आता ॲक्च्युअल विचार करता या एक्झाम्पलमध्ये आयडेंटिटी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा किंवा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 ही आयडेंटिटी आणि ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हे अल्जेब्रिकचे साधे फॉर्म्युले, याच्या व्यतिरिक्त काहीच वापरलेलं नाही आहे. कुठलंच कॉम्प्लिकेशन नाही वापरलेलं. परंतु तरीही काय होतं, याच्या अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशनसाठी जे पेशन्स लागतात ते पेशन्स आपल्यामध्ये राहत नाहीत. हे आता सांगितल्यानंतर हे असे करा म्हटल्यानंतर ते होत आहे, पण असंच करायला पाहिजे हे सुचायला पाहिजे, ते सुचत नाही बऱ्याचदा. म्हणून ऑब्झर्वेशन्स महत्त्वाचे की जर आपण
आपली मिळालेली ही टर्म आणि ह्या टर्म ऑब्झर्व केल्या, तिथेच क्लिअरली लक्षात येईल साइन रेज टू 6 आहे आपल्या टर्ममध्ये, साइन रेज टू 6 आहे आणि ऑप्शनमध्ये साइन रेज टू 6 कुठेच नाही आहे, पण कॉस रेज टू 6 आहे. याचा अर्थ याचं पूर्ण कन्व्हर्जन होत असणार. मग जर आपण या स्टेपला या प्रकारे आपण गेलो तर हरकत नाही. या स्टेपला दुसरा मार्ग काय सांगितला होता, ह्या साइन स्क्वेअरला लिहायचं 1 मायनस कॉस स्क्वेअर आणि इथे पण 1 मायनस कॉस स्क्वेअरचा ब्रॅकेट क्यूब लिहायचा. सिम्प्लिफाय करायचे, त्यात हे असं कॉम्प्लिकेशन येत नाही. ओके. पण अशा प्रकारच्या क्वेश्चनसाठी एक सिंपल ट्रिक पण असते. ही ट्रिक काय, ट्रिग्नॉमेट्रीमध्ये बऱ्याच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी आपण या ट्रिकचा वापर करू शकतो. ही ट्रिक कशा प्रकारची पहा. या क्वेश्चनमध्ये थिटा कुठल्या इंटरवलमध्ये आहे ते दिलेलं आहे. तो जर दिलेला नसला तर आणखी बेनिफिट असतो. सोपा मार्ग काय, थिटाची आपल्याला योग्य वाटेल अशी एखादी व्हॅल्यू आपण घ्यायची. ती व्हॅल्यू या एक्सप्रेशनमध्ये टाकायची. मग 0 घ्या, 90 घ्या, 180 घ्या, 360 घ्या, 270 घ्या, आपल्याला पाहिजे त्या प्रकारे आपण अँगल घेऊ शकतो. इंटरवल दिलेली नसेल तर शक्यतो 0 ही व्हॅल्यू कन्व्हिनियंट राहते, कारण साइन 0 0 असतो, कॉस 0 1 असतो, कॅल्क्युलेशन सोपं होऊन जातं. थिटाची एक व्हॅल्यू इथे टाका, याचं काय एक्सप्रेशन सिम्प्लिफाय होतं आणि व्हॅल्यू इथे ती शोधून ठेवायची. तीच थिटाची व्हॅल्यू प्रत्येक ऑप्शनमध्ये टाका, ज्या ऑप्शनची व्हॅल्यू त्याला मॅच होईल ते आपला आन्सर. म्हणजे फॉर इन्स्टन्स आपण समजा इंटरवलचा विचार नंतर करू. थिटा इक्वल टू आपला 0 सोपा वाटतोय, थिटा इक्वल टू 0 टाका याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये. थिटा जर 0 टाकला, साइन 0 ची व्हॅल्यू साइन 0 0 आणि कॉस 0 1 थिटा इक्वल टू जर 0 टाकला तर 3 इंटू साइन 0 0 कॉस 0 1 0 मायनस 1 रेज टू 4 प्लस 6 इंटू 0 प्लस 1चा स्क्वेअर आणि प्लस 4 इंटू 0 मायनस 1 रेज टू 4 म्हणजे प्लस 1, तो झाला 3 प्लस 6 इंटू 1 म्हणजे 6, 3 प्लस 6 म्हणजे 9. ओके. तर हीच 0 ही व्हॅल्यू प्रत्येक ऑप्शनमध्ये टाका आणि कोणाचा आन्सर 9 येते ते बघा. पहिल्या ऑप्शनमध्ये 0 टाकला थिटा, थिटाच्या जागी 0 टाकायचं म्हणजे साइन 0 0 होणार, कॉस 0 1 होणार. हा येईल 1 आणि हा होईल 0. 13 मायनस 4 म्हणजे ऑप्शन ए ची व्हॅल्यू येते 9. इथे टाका कॉस 0 1, 13 मायनस 4 म्हणजे याची पण व्हॅल्यू येते 9.
इथे टाकला 13 मायनस 4 कॉस 0 म्हणजे 1, आपण 1. 13 मायनस 4 प्लस 6 9 प्लस 2 म्हणजे 11 येतो. म्हणजे हे ऑप्शन तर कटलं लगेच. आणि लास्ट 13 मायनस 4 तो पण 9 येतो. ह्या 0मुळं एक ऑप्शन फक्त कॅन्सल झालं. मग असे 2-3 अँगल ट्राय करून पाहायचे. इंटरवल दिलेली नसताना. आता इथं इंटरवल दिली आहे म्हणजे आपल्याला थिटा बिलॉंग्स टू दिस इंटरवल याच्यासाठीच फक्त एक्सप्रेशन सॅटिस्फाय होतं. मग याच्यामधला कुठला तरी अँगल घ्या. π/4 म्हणजे 45 आणि 45 आणि 90. 45 आणि 90च्या मधला कुठलाही अँगल सांगा एखादा स्टँडर्ड. आता 45 चालणार नाही कारण क्लोज इंटरवल नाही आहे, ओपन इंटरवल आहे. 90 पण चालणार नाही कारण ओपन इंटरवल आहे. मग 45 आणि 90च्या मधला कुठला स्टँडर्ड अँगल. मग थिटा इक्वल टू घेतला 60 डिग्री. साइन 60 √3/2 cos 60 1/2. आता जी क्वेश्चनची टर्म आहे त्यात व्हॅल्यू टाका. 3 इंटू √3/2 मायनस 1/2 रेज टू 4 प्लस 6 इंटू √3/2 प्लस 1/2 स्क्वेअर आणि प्लस 4 इंटू साइन रेज टू 6 म्हणजे √3/2 रेज टू 6. हे कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू फाइंड करायची आणि प्रत्येक ऑप्शनमध्ये थिटाची व्हॅल्यू 60 टाकायची. जे ऑप्शन याला मॅच होईल ते आन्सर. ही एक ट्रिक असते. पण त्यासाठी आपल्याला स्टँडर्ड व्हॅल्यूज, स्टँडर्ड अँगल्स यांचं रीडिंग प्रॉपर पाहिजे. आता नो डाऊट a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युले इथेही वापरावे लागत आहेत. ते सिम्प्लिफिकेशन करता येईल. म्हणजे 3 जमेल का. यातला आपण अपॉन जो 2 आहे तो 2 रेज टू 4 डिनॉमिनेटर सारखा आहे. 2 रेज टू 4 म्हणजे 16 वेगळा घेऊन टाकू लगेच. म्हणजे √3 मायनस 1 रेज टू 4 राहील प्लस 6/2 √3 प्लस 1चा स्क्वेअर आणि प्लस 4 इंटू √3 रेज टू 6. √3 रेज टू 6 म्हणजे 3चा क्यूब 27 अपॉन 2 रेज टू 6. इथे आधी a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर वापरा आणि मग परत आलेल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर करा मगासारखं. 6/4 येईल ना. हां 4 6/4 6/4 2चा स्क्वेअर बाहेर घेतला आपण. √3 मायनस 1चा स्क्वेअर 3 मायनस 2 √3 प्लस 1. एक स्क्वेअर आणखी करायचा शिल्लक राहिला प्लस 6/4 म्हणजे 3/2 √3 प्लस 1चा स्क्वेअर 3 प्लस 2 √3 प्लस 1. इथे 4 म्हणजे 2 स्क्वेअर, 2 स्क्वेअर कॅन्सल, 2 रेज टू 4 शिल्लक राहील.
म्हणजे प्लस 27/16 शिल्लक राहील इक्वल टू 3/16 इंटू 3 + 1 4 मायनस 2√3 चा स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन यात पण येत आहे 3/2 4 प्लस 2√3 प्लस 27/16. पुन्हा एकदा यातनं 2 कॉमन घ्या म्हणजे पुढचा स्क्वेअर करायला सोपं जाईल. यातनंही 2 कॉमन घ्या. यातनं 2 कॉमन घेतला तर बाहेर आल्यावर त्याचा 4 होईल पण तो न्यूमरेटरला येणार. म्हणजे 3/16 इंटू 4 ब्रॅकेटला राहील 2 मायनस √3 चा स्क्वेअर प्लस 3/2 इंटू 2 प्लस √3 आणि प्लस 27/16. 4 कॅन्सल 4 शिल्लक राहील 2 कॅन्सल इक्वल टू परत याचा स्क्वेअर करून सिम्प्लिफाय करायचं. 3/4 राहिला शिल्लक 2 मायनस √3 परत a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय येईल 4 मायनस 2√3 प्लस 3 a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर प्लस 3 इंटू ब्रॅकेट 2 प्लस √3 आणि प्लस 27/16. फोर प्लस 3 7. आता मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला आणि ॲडिशन सबट्रॅक्शन. हे कॉम्प्लिकेशन यात पण येऊ शकतं पण डिपेंडेंट टर्मवरती. फक्त ही इंटरवल देणे याच्यामुळे चेंज किती झालं पहा. आपण जेव्हा 0 घेतला तेव्हा किती क्विकली झालं पण तेच इतर अँगलसाठी आपल्याला पूर्ण सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. थ्री बाय 4 मल्टिप्लाय ब्रॅकेट 4 प्लस 3 म्हणजे 7 7 इंटू 3 21/4 मायनस 3 इंटू 2 6√3/4 किंवा 3√3/2 त्याला लिहिता येईल लगेच 2 डिवाइड केला तर 3√3/2 प्लस पुढे 3 मल्टिप्लाय ब्रॅकेटला 6 प्लस 3√3 प्लस 27/16. या तिघांचं ॲडिशन होईल या दोघांचं ॲडिशन होईल येणारी टर्म काहीतरी मिळेल. तोच अँगल थिटा इक्वल टू या चारही ऑप्शनमध्ये टाकायचा आणि जे ऑप्शन त्या व्हॅल्यूला मॅच करेल ते करेक्ट आन्सर. दॅट इज धिस मेथड. पण ही कुठं वापरायची आणि कधी बेनिफिशियल आणि कधी लॉस आहे ते महत्त्वाचं आहे. हे बेनिफिशियल कधी ठरतं जेव्हा ऑप्शनमधल्या टर्म इंडिपेंडंट ऑफ थिटा असतात. इंडिपेंडंट म्हणजे ऑप्शनमध्ये कुठली थिटाची टर्म नसते. अशा वेळी ही मेथड इफेक्टिव्ह ठरते. कारण क्वेश्चनला एवढं कॅल्क्युलेशन करा
आणि पुन्हा प्रत्येक ऑप्शनला एवढं कॅल्क्युलेशन करत बसा, त्याच्यापेक्षा हे सिम्प्लिफिकेशन बरं आहे की. पण जर ऑप्शनमध्ये थिटा इंडिपेंडंट थिटाची टर्म नसेल तर अशा वेळी आपण एनी अँगल घेऊ शकतो, तिथे ही ट्रिक युजफुल ठरते. ओके, सो टेक डाउन दिस. Yes, sir. Yes, sir. Complete this. हा एक क्वेश्चन पाहता 2014 JEE. याला आपण ती ट्रिक आत्ताची खूप इफेक्टिव्हली वापरू शकतो. यामध्ये क्वेश्चन कसा दिलेला आहे पहा. लेट fk of x equal to 1 upon k sin raised to kx plus cos raised to kx, where x belongs to R and k greater than equal to 1. X belongs to R and k greater than equal to 1. Then f4 of x minus f6 of x याची व्हॅल्यू विचारली. आधी याच्यावरून fk ऑफ x, समजा आपल्याला f1 ऑफ x लिहायचा आहे, तर तो काय येईल बरं सांगा. f1 of x इथे fk ऑफ x आहे. fk ऑफ x ची व्हॅल्यू 1 अपॉन k साइन रेज टू kx प्लस कॉस रेज टू kx आहे. आपल्याला व्हॅल्यू पाहिजे f1 ऑफ x ची. आता fk ऑफ x आणि f1 ऑफ x या दोन्हीत काय फरक दिसतो आपल्याला. या दोन जे लिहिलेले अक्षर दिसत आहेत ह्या टर्म, त्याच्यामध्ये काय डिफरन्स दिसतो. इक्वल टू 1 प्लेस केले सेकंड टर्ममध्ये. के च्या जागेवर 1 आलाय, मग के च्या जागेवर 1 टाकायचा, सगळीकडेच टाकायचा. दॅट्स इट. जनरलायझेशन. जनरलायझेशनचे मिनिंग हे असतात. ते क्वेश्चन डिफिकल्ट नसतात, त्याचे अर्थ आपल्याला समजावून घेणं गरजेचं असतं. fk ऑफ x दिला आहे म्हणजे के च्या जागी आपण काही टाकू शकतो. काही म्हणजे 1 पेक्षा मोठा कुठलाही. मग आपल्याला जर f1 ऑफ x पाहिजे असला तर के च्या जागी 1 टाका. f2 ऑफ x टाकायचा फाइंड करायचा असला तर के च्या जागी 2 टाका. f3 ऑफ x फाइंड करायचा आहे, के च्या जागी 3 टाका. f4 ऑफ x फाइंड करायचा आहे, के च्या जागी 4 टाका. f5 ऑफ x फाइंड करायचा आहे, के च्या जागी 5 टाका. f6 ऑफ x फाइंड करायचा आहे, के च्या जागी 6 टाका. पण जिथे जिथे के आहे तिथे तिथे टाका. हे महत्त्वाचं आहे, कारण हे इक्वेशन आहे. f1 ऑफ x म्हणजे यात के च्या जागी 1 टाकायचा इथे या चारही ठिकाणी. काय होईल मग f1 ऑफ x ची व्हॅल्यू 1 अपॉन 1 साइन रेज टू 1x प्लस कॉस रेज टू 1x. f2 ऑफ x म्हणजे आता के च्या जागी 2 टाकायचा, के च्या जागी 2 टाकायचा. 1 अपॉन 2 साइन रेज टू 2 प्लस कॉस रेज टू 2x. f3 ऑफ x म्हणजे 1 अपॉन 3 साइन क्यूब x
प्लस कॉस क्यूब एक्स असा अर्थ आहे दिलेल्या टर्मचा. तो अर्थ आधी कळून घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला टर्म पाहिजे या दोन f4 ऑफ x मायनस f6 ऑफ x. मग f4 ऑफ x म्हणजे किती? 1/4 इंटू साइन रेज टू 4x प्लस कॉस रेज टू 4x आणि मायनस f6 ऑफ x साठी 1/6 इंटू साइन रेज टू 6x प्लस कॉस रेज टू 6x. याची व्हॅल्यू काय असेल ते विचारलंय. तर याला इमानदारीने जर सोडवायचं म्हटलं तर साइन स्क्वेअरचा स्क्वेअर कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून सिम्प्लिफाय. याला ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरून सिम्प्लिफाय या प्रकारे. पण इथं ऑप्शनमध्ये कुठेही एक्स दिसत नाही. याचा अर्थ हे एक्सवर डिपेंड नाही आहे. आणि एक्स बिलॉंग्स टू आर म्हटलं म्हणजे एक्सच्या जागी कोणताही रिअल नंबर आपला चालणार आहे आणि त्या प्रत्येक रिअल नंबरसाठी व्हॅल्यू सेम येणार आहे. कारण यात कुठेच एक्स नाही आहे. याचा अर्थ हे इंडिपेंडंट ऑफ एक्स आहे. म्हणजे एक्सच्या जागी तुम्ही कोणताही अँगल घेतला तरीही चालणार आहे. मग सोप्यात सोपा अँगल आपला 0 आहे किंवा 90 आहे. कुठलाही घेऊन पहा. एक्स इक्वल टू जर 0 घेतला म्हणजे f4 ऑफ 0 मायनस f6 ऑफ 0. एक्सच्या जागी जर 0 टाकला म्हणून आधी आपण केचं काम करून टाकलं. इथे तुम्हाला दोन्ही एकाच वेळेस करता आले असते पण ते जास्त गोंधळ झाला असता. म्हणून आधी के आणि मग एक्स. के आपल्याला इथे जो दिलाय तोच घ्यावा लागेल पण एक्स आपण कुठलाही घेऊ शकतो एनी रिअल नंबर. मग 0 हा अँगल सोपा आहे कारण साइन 0 ची व्हॅल्यू 0 प्लस कॉस 0 ची व्हॅल्यू 1/4 म्हणजे 1 मायनस 1/6 इंटू परत 0/6 प्लस 1/6 म्हणजे इक्वल टू येणार 1/4 मायनस 1/6. 6 minus 4 2/24. So answer is 1/12. हाही क्वेश्चन 4 मार्कांनाच मागचाही क्वेश्चन 4 मार्कांनाच. दोन्ही क्वेश्चन जेईचेच. डिफरन्स लक फॅक्टर. यालाही सिम्प्लिफिकेशन देता येतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए क्यूब प्लस बी क्यूब वगैरे फॉर्म्युला वापरून. पण काही गरज नाही. इथे ट्रिक काम करते कारण ऑप्शनमध्ये कुठेच एक्स नाही आहे त्यामुळे ते जास्त सोपं गेलं. ओके काय केलं आपण आधी या व्हॅल्यूंची गरज नाही. ह्या फक्त तुम्हाला कळण्यासाठी काढल्या आहेत. म्हणजे सोल्युशन एवढंच आहे. f4 ऑफ x म्हणजे आधी k च्या जागी 4 टाकला यात. f6 ऑफ x म्हणजे k च्या जागी 6 टाकला. दोघांचं सबट्रॅक्शन आणि मग थ्रूआउट x इक्वल टू 0 सबस्टिट्यूट केला. साइन 0 0 कॉस 0 1. ओके Yes, sir. next one. If
2 cos theta plus sin theta equal to 1. 2 cos theta plus sin theta. Then 7 cos theta plus 6 sin theta equal to ही व्हॅल्यू विचारली. 7 cos theta plus 6 sin theta ची व्हॅल्यू विचारली. आता यामध्ये हा पण क्वेश्चनचा टाईप जो आहे तो खूप फ्रिक्वेंट टाईप आहे. यात काय ट्रिक आहे हा क्वेश्चन ओळखण्याची, टाईप ओळखण्याची. यामध्ये असं एक रिलेशन दिलेलं असतं, ते साइन कॉसमध्ये असेल, मोस्टली साइन कॉसमध्येच असतं. एखाद्या वेळी ते सेक टॅनमध्ये पण असू शकतं किंवा कोसेक कॉटमध्ये पण असू शकतं. एक रिलेशन दिलं जातं आणि त्यांच्यामधल्याच दुसऱ्या रिलेशनची एक व्हॅल्यू विचारली जाते, ज्यात हे कोइफिशियंट बदलतात. साइन आणि कॉस यांचे जे कोइफिशियंट्स आहेत ते कोइफिशियंट्स फक्त चेंज होतात. ही हिंट हा क्वेश्चनचा टाईप ओळखण्याची. यात काय करावं लागतं आपल्याला, फर्स्ट ऑफ ऑल स्क्वेअरिंग बोथ साइड्स. खूप सिंपल टाईप आहे हा. दोन्ही साइड्सचा स्क्वेअर करा. स्क्वेअर केला तर काय होईल, टू कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1 स्क्वेअर. ओके. त्यानंतर इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने एक्सपान्शन होणार. एक्सपान्शन केलं 2 स्क्वेअर म्हणजे 4 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 4 साइन थिटा कॉस थिटा आणि प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. बघा फॉर्म्युला लक्षात येतो का, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, बरोबर. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता यामध्ये आपल्याला हे कोइफिशियंट तयार करायचे आहेत, 7 आणि 6 वगैरे. ते बऱ्याच एक्झाम्पलमध्ये डायरेक्ट तयार होतात. ते तयार कुठे होतात त्याची पण एक ट्रिक आहे. एक्झाम्पल सोडत असताना ऑब्झर्वेशन्स ठेवले ना आपण प्रॉपरली की सगळ्या गोष्टी इझी होतात. असे काही एक्झाम्पल असतात की जिथे हे दोन कोइफिशियंट फक्त इंटरचेंज होतात. म्हणजे इथे 2 आणि 1 आहे, इथे 1 आणि 2 येतं. अशा एक्झाम्पलमध्ये इझिली आपण ते मिळवू शकतो. फक्त कॉस स्क्वेअरला 1 मायनस साइन स्क्वेअर लिहायचं आणि साइन स्क्वेअरला 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहायचं, आपलं काम होऊन जातं. काय करायचं, कॉस स्क्वेअरला 1 मायनस साइन स्क्वेअर आणि साइन स्क्वेअरला 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहिलं. पण हे कुठल्या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये, समजा क्वेश्चन असा आहे, तो असतो बऱ्याचदा 3 साइन थिटा प्लस 4 कॉस थिटा इक्वल टू 1. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 4 साइन थिटा मायनस 3 कॉस थिटा. म्हणजे काय केलं, फक्त हे दोन इंटरचेंज झाले कोइफिशियंट. साइनचा कॉसला गेला, कॉसचा साइनला गेला, चिन्ह बदललं जाऊ शकेल. असेही एक्झाम्पल्स आहेत, तिथेही आपल्याला सिमिलर प्रोसेस फॉलो करायची आहे सुरुवातीची. पण त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे. हा टाईप मोस्ट फ्रिक्वेंटली CET लेवलला असतो.
जेईमधून पण प्रेफर केला जातो, पण या टाईपमध्ये आणि या टाईपमध्ये मायनर चेंज आहे. तो म्हणजे इथं फक्त कोइफिशियंट इंटरचेंज नाही झालेले, ते वेगळेच आकडे आलेत. इथे 2 आणि 1 आहेत, इथं 7 आणि 6 आलेत. हा फरक लक्षात घ्या. असं एक्झाम्पल येईल तुमच्या समोर परत कधी, तेव्हा फक्त काय करायचं, स्क्वेअर करायचा दोन्ही साईडचा. साइन स्क्वेअरला 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहायचं, कॉस स्क्वेअरला 1 मायनस साइन स्क्वेअर लिहायचं, रिलेशन मिळून जातं. पण इथे आपल्याला हे कोइफिशियंट्स वेगळे असल्यामुळे डायरेक्ट मिळणार नाही व्हॅल्यू. मग काय करावं लागेल, हा कॉस स्क्वेअर थिटा आहे, 4 कॉस स्क्वेअर थिटा आहे, यालाच आपण 3 कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा असं लिहू. प्लस का असं लिहिलं, पुढं एक साइन स्क्वेअर थिटा आहे सिंगल, तो साइन स्क्वेअर थिटा ठेवला, आणि प्लस 4 साइन थिटा कॉस थिटा इक्वल टू 1. आता यात काय होणार, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची किंमत 1 येईल. म्हणजेच 3 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस 4 साइन थिटा कॉस थिटा इक्वल टू 1. तर हे 1 1 कॅन्सल होतील दोन्ही साईडचे. या 2 टर्म शिल्लक राहिल्या, या दोन्ही टर्ममधून कॉस थिटा कॉमन येतोय, म्हणजे कॉस थिटा इन ब्रॅकेट काय राहिलं, 3 कॉस थिटा प्लस 4 साइन थिटा, आणि इक्वल टू राईट साइड 0. ह्या 2 टर्मचा प्रॉडक्ट 0 आहे. म्हणजे एकतर हा 0 किंवा हा 0. म्हणजेच आपण कॉस थिटा इक्वल टू 0 और 3 कॉस थिटा प्लस 4 साइन थिटा इक्वल टू 0. ओके. आता कॉस थिटा इक्वल टू 0, त्याच्यावरून थिटाची डायरेक्ट व्हॅल्यू मिळेल आपल्याला. कॉस ची व्हॅल्यू कुठल्या अँगलसाठी 0 असते, 90. हां 90. थिटा इक्वल टू 90, म्हणजेच थिटा इक्वल टू π/2, बरोबर. पण क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे क्लिअरली की थिटाची व्हॅल्यू π/2 नाही आहे. थिटाची व्हॅल्यू π/2 नाही असं दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू उपयोगाची नाही आहे, आपल्याला ही व्हॅल्यू कामाची आहे. 2 टर्मचा प्रॉडक्ट 0 येतोय, पण तो याच्यामुळं आलेला 0 आपल्याला चालत नाही आहे, आपला याच्यामुळं आलेला 0 पाहिजे. म्हणजेच टर्म काय मिळाली आपल्याला, 3 कॉस थिटा प्लस 4 साइन थिटा इक्वल टू 0. यालाच आपण इक्वल टू 0 असल्याचा बेनिफिट घेऊ शकतो. 4 साइन थिटा इक्वल टू -3 कॉस थिटा. कॉस थिटा इकडे डिवाइड घ्या, 4 पलीकडे डिवाइड घ्या, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू आली -3/4. आणि आता एकदा टॅन थिटा कळाला, एक रेशो कळाला कोणताही, की ट्रिग्नॉमेट्रीमध्ये एका रेशोवरून बाकी सगळ्यांच्या व्हॅल्यू फाइंड करता येतात. टॅन थिटावरून आयडेंटिटी वापरून सेक थिटा मिळेल
सेकचा रेसिप्रोकल घेतला की कॉस थिटा मिळेल आणि परत आयडेंटिटी वापरून कॉस वरून साइन मिळेल. ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची. म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची, साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची, त्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करायच्या. म्हणजे काय होईल, टॅन थिटा झाला -3/4, सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू असतो 1 + टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजेच 1 + 3/4चा स्क्वेअर 9/16, तो होईल 25/16 बरोबर. म्हणजेच सेक थिटा 5/4, सेक थिटा 5/4. यावरून कॉस थिटा रेसिप्रोकल घेतला तर 4/5 बरोबर. आणि कॉस थिटा मिळाला. आता साइन थिटा आयडेंटिटी वापरा. काय येईल साइन थिटाची व्हॅल्यू 3/5. 3/5. हे 3/5 आणि 4/5 इथे टाकून द्या. म्हणजे काय होईल, 7 cos थिटा + 6 sin थिटा. कॉस थिटाची 4/5, 7 × 4 म्हणजे 28/5 प्लस 6 × 3 म्हणजे 18/5, त्याचं ॲडिशन. ओके.